नमस्कार फ्रेंड्स, तर आज मी बनवत आहे चिकन एकदम हॉटेलवाल्या स्टाईलमध्ये. जे तुम्ही खाताल तर हॉटेलमध्ये जाणं विसरून जाताल. ओके, तर सगळ्यात अगोदर पण आणलेलं आहे अर्धा किलो चिकन, जे मी एकदम स्वच्छ धुवून घेते. एक एक पीस जे वरती जे चिकट लेअर असते ते सगळे काढून मी स्वच्छ चिकन असं धुवून घेतलेलं आहे. 3 पाण्यामध्ये आपण चिकन धुणार आहोत. चिकन धुवून झाल्यानंतर आपण इथे बारीक चॉप केलेला कांदा आहे, टोमॅटो आहे, ठीक आहे. आणि आता आपण याला तेलामध्ये टाकून अगोदर कढईमध्ये टाकत आहोत. त्यामध्ये आपण तेल ॲड करणार आहोत आणि तेलामध्ये मस्त कांदा आधी परतवून घेणार आहोत. तर तेल टाकल्यानंतर तेल तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकू शकता. जेवढं तुम्हाला जर चिकनमध्ये तर तसं जास्त तेल असेल तर जास्त छान वाटतं आणि टेस्टीही लागतं. तर मी याच्यामध्ये तेल ॲड केलं आहे आणि कांदा लाल झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करतो आहे, ठीक आहे. आणि आता आपण याच्यामध्ये हळद टाकली आणि मीठ टाकले. मीठ आपण टोमॅटोवरती टाकतो कारण टोमॅटो हा लवकर वितळतो मिठामुळे. आणि आता आपण याच्यामध्ये जो चिकन आपण धुवून घेतलेला होता स्वच्छ, तो आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत. आणि आता आपण चिकन मस्त मिक्स करून घेऊयात कांदा टोमॅटोमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकू शकता. मी नाही टाकले, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, जेणेकरून जर तुम्हाला अळणी म्हणजे उकड खायची असेल तर जास्त टेस्टी लागेल. आणि याच्यामध्ये आपण आता 5 मिनटं झाकण ठेवून देऊयात कारण चिकनला पाणी सुटतं. तर चिकनला आपण वाफवत आहोत तोपर्यंत आपण मसाल्याची रेडी करून घेऊया. त्यामध्ये मी थोडंसं खोबरं किसून घेतलं आहे, थोडंसं मी आलं आता त्याच्यामध्ये चॉप करून टाकत आहे. याला आपल्याला सगळं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. आल्यासोबतच मी आता यामध्ये लाल मिरची टाकत आहे. तुम्ही हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवीही टाकू शकता. 3-4 मी जशा तुम्हाला तिखट जमत असेल तसं तुम्ही तिखट मिरची ॲड करू शकता. त्यामध्ये आपल्याला लसूणही घ्यायचा आहे. लसणाच्या पाकळ्या तुम्हाला जेवढ्या तुम्हाला हव्या असेल टेस्टनुसार तुम्ही घेऊ शकता. कोथिंबीर, आलं आणि आपल्याला मिरची आणि खोबरं ह्या 4 गोष्टी मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. आता मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट बनवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आता चिकनला बघा पाणी सुटलेलं आहे कमी गॅसवर असल्यामुळे. त्या चिकनला आपलं पूर्ण पाणी हे ते आटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता फक्त तेल राहिल्यानंतर आपल्याला हा वाटलेला मसाला आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये 2 चम्मच जे आहे धने पावडर टाकायचं आहे, जे मी रेडीमेड वापरते. 2 चम्मच धने पावडर, मिरची पावडर आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच मी टाकलेला आहे कलरसाठी. आणि याच्यामध्ये कांदा लसूण, बारीक कांदा लसूण मसाला 2 चम्मच मी टाकलेला आहे. त्यासोबत जर तुम्हाला एव्हरेस्ट चिकन मसाला वापरायचा असेल तर तोही तुम्ही 1 चम्मच सोबत टाकू शकता. जर नसेल टाकायचा याशिवाय तुम्हाला ॲडिशनल काही गरम मसाला वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. मी गरम मसाला शक्यतो टाकत नाही, तर तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी 1 चम्मच परत चिकन मसाला टाकलेला आहे. आणि आता हा आपला मिक्सरचा जार मी थोड्याशा पाण्यात धुवून हा पण मी याच्यामध्ये टाकत आहे. आता हे थोडंसं अजून छान परतवून घेतल्यानंतर याच्यावरती परत आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे 5 ते 6 मिनटं, म्हणजे याला परत तेल सुटेल. आणि तेल सुटल्यानंतर हे मसालेही आपले परतून जातात. आता हे बघा, याला छान असं तेल सुटलेलं आहे 5 मिनटं झाकून ठेवल्यानंतर. आणि आपले मसालेही जे कच्चे असतात ते परतले जातात व्यवस्थित. आता हे मसाले परतल्यानंतर परत एकदा आपल्याला असं छान असं भाजून घ्यायचं. मला मसाले हे जास्त भाजलेलेच आवडतात, त्यामुळे मी कुठलीही भाजी कमीत कमी 10 ते 15 मिनटं मसाले मी असेच परतवून घेते, त्यानंतरच मी भाजीमध्ये पाणी ॲड करते. आता हे असं परतल्यानंतर परत अजून 5 मिनटं झाकण ठेवलं आणि आता मी याच्यामध्ये पाणी ॲड केलं. पाणी तुम्हाला जसं हवं असतं तसं तुम्ही टाकू शकता. आता मी याच्यामध्ये चिकन पण शिजण्यासाठी थोडं पाणी एक्स्ट्राच टाकलेलं आहे. याच्यामध्ये मी कोथिंबीरही आता टाकून दिले. आणि आता हे चिकन शिजेपर्यंत आता ग्रेव्ही तुम्हाला थिक पाहिजे की कशी हे तुमच्यावर डिपेंड करतात. ही बघा, माझी अशी ग्रेव्ही रेडी आहे आणि एकदम टेस्टी